नमस्ते मित्रांनो, JM नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2020 मधील पोस्टमन, मेल गार्ड आणि MTS या पदासाठी उपयुक्त गणिताचे काही प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, हे प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित बघणार आहोत. मित्रांनो, हा भाग आपला चौथा आहे. मागील भाग जर तुम्ही बघितले नसतील तर त्या भागाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही मागील भाग बघू शकता. मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल सर्वात आधी तुम्हाला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पहिल्या 10 विषम संख्येची सरासरी किती? आपल्याला काय पहिल्या 10 विषम संख्येची सरासरी विचारली आहे. मग पहिल्या 10 विषम संख्या कोणत्या? पहिली विषम संख्या 1 आहे, नंतर 3 अधिक 5 अधिक 7 9 11 13 15 17 आणि 19 या काय ह्या पहिल्या 10 विषम संख्या आहेत. मग ह्या पहिल्या 10 विषम संख्येची काय आपल्याला सरासरी काढण्यासाठी काय करायला लागेल? सर्वात आधी ह्यांची बेरीज करून घ्यावी लागेल. ह्या एकूण किती संख्या 10 म्हणून छेदस्थानी काय विषम संख्या एकूण किती विषम संख्या 10 विषम संख्या आहेत म्हणून छेदस्थानी काय करायचं? 10 लिहायची. ह्या सर्वांची बेरीज करायची आणि त्याला काय करायचं? 10 ने भाग द्यायचा. तर या सर्वांची जर बेरीज केली तर बेरीज किती येते? बेरीज येते 100 आणि छेदस्थानी 10 आहेत असेच लिहायचे. मग पहिल्या 10 विषम संख्येची सरासरी किती आली? आपली 10 आली. तर मित्रांनो, ही जी एक सोपी पद्धत आहे, जर तुम्हाला जर पहिल्या 10 विषम संख्येची सरासरी विचारली तर तुम्ही डायरेक्ट उत्तर 10च लिहायचं. जर पहिल्या 5 विषम संख्येची सरासरी विचारली तर डायरेक्ट उत्तर पहिल्या 5 विषम संख्येची सरासरी किती आहे? 5च आहे. म्हणजे ज्या विषम संख्येची सरासरी तुम्हाला विचारली पहिल्या तर तेच उत्तर असतं. म्हणजे अजून एक तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, जर पहिल्या 9 विषम संख्येची सरासरी विचारली तर पहिल्या 9 विषम संख्येची सरासरीचं उत्तर तुम्ही काय सांगताल? 9च आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पहिल्या 10 विषम संख्येची सरासरी किती आहे? 10च आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, 10 पुस्तकाची किंमत 450 रुपये आहे, तर अशा 3 पुस्तकाची किंमत किती रुपये असेल? या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला? 10 पुस्तकाची किंमत किती आहे? 450 रुपये. तर अशा 3 पुस्तकाची किंमत किती असेल? मग 10 पुस्तकाची किंमत किती सांगितली आपल्याला? 450 रुपये. तर 3 पुस्तकाची किंमत आपण काय मानू? x मानू. आता x ची किंमत काढण्यासाठी काय करायचं? ह्यांचा तिरपा गुणाकार करायचा. 10 गुणिले x इज इक्वल टू हे 3चा आणि ह्या 450चा गुणाकार करायचा. 3 गुणिले 450 हे x इज इक्वल टू 3 गुणिले 450 आहेत असेच ठेवूत. हे 10 इकडे x ला गुणिले तर 10 इकडे आल्या काय होते? 10 भागिले होते. हा शून्य कट झाला. या 45चा आणि 3चा गुणाकार करा. 3 5 15 हातचाला 1 3 चौक 12 आणि हातचालेले 1 किती? 13. मग 3 पुस्तकाची किंमत किती आहे? 3 पुस्तकाची किंमत 135 रुपये आहे. मग 10 पुस्तकाची किंमत 450 तर 3 पुस्तकाची किंमत किती आहे? 3 पुस्तकाची किंमत 135 रुपये आहे. ऑप्शन नंबर 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, दर साल दर शेकडा 10 दराने 10,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? या ठिकाणी आपल्याला चक्रवाढ व्याज काढायला सांगितलं आहे. मुद्दल किती आहे? मुद्दल आहे 10,000 रुपये. मुद्दल किती आहे? 10,000 रुपये. मग ह्या 10,000चे काय आपल्याला 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज विचारले आहे. दर किती आहे? 10. मग सर्वात आधी काय करायचं? ह्या 10,000चं काय करायचं? 10% काढून घ्यायचे. 10,000चे 10% काढण्यासाठी काय करायचं? 10,000 गुणिले 10 छेदस्थानी 100. हा शून्य कट झाला. हा शून्य कट होतो. मग 10,000चे 10% किती आले? 1,000 रुपये आले. हे 1,000 इकडे एका साईडला काय करायचे? 3 वेळेस लिहायचे. 3 वेळेस का लिहिले आपण? कारण आपल्याला 3 वर्षाचं व्याज विचारलं आहे म्हणून आपण हे 1,000 काय केले? 3 वेळेस लिहिले. या 1,000चे काय करायचे? पुन्हा 10% काढायचे. ह्या 1,000चे पुन्हा 10% काढले तर किती येतात? 10%. हा शून्य कट होतो. हा शून्य कट होतो. 1,000चे 10% किती आले? 100 रुपये आले. हे 100 रुपये काय करायचे? इकडे 3 वेळा पुन्हा लिहायचे. हे 100 रुपये या पद्धतीने 3 वेळा पुन्हा लिहायचे. ह्या 100चे काय करायचे? पुन्हा 10% काढायचे. कारण व्याज 3 वर्षाचे म्हणून आपण हे काय 3 वेळेस काढले. हे 100चे जर पुन्हा 10% जर काढले तर 100चे पुन्हा 10% किती येतात? 10च येतात. आणि हे 10 फक्त इकडे काय करायचं? एकच वेळेस लिहायचे. आता ह्यांची सर्वांची काय करायची? बेरीज करायची. हे 10 आहेत असेच ठेवा. हे 10 100 किती होतात? 300 आणि ह्यांची बेरीज केली तर किती होतात? 3,000. मग ह्या 3,000 अधिक 300 अधिक 10ची पुन्हा बेरीज केली तर किती होते? 3,310 रुपये यांची सर्वांची काय होते? बेरीज होते. म्हणजे आपलं काय? 10% दराने 10,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती असेल? 3,310 रुपये हे काय असेल? चक्रवाढ व्याज असेल. ऑप्शन नंबर 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, 3 संख्यांची सरासरी 50 आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 6 ने जास्त आहे,
परंतु तिसरीपेक्षा 12ने लहान आहे तर दुसरी संख्या कोणती? या ठिकाणी आपल्याला काय सांगितले, 3 संख्या आहेत. ही 1, 2 आणि 3 संख्या आहेत. त्यामध्ये काय सांगितले, त्यापैकी काय दुसरी संख्या काय पहिलीपेक्षा 6ने जास्त आहे. संख्या कोणत्या आपल्याला माहित नाही. पहिली संख्या आपण काय मानू, x मानू. त्यांनी काय सांगितलं, दुसरी संख्या पहिलीपेक्षा 6ने जास्त. मग पहिली संख्या जर x मानली तर दुसरी संख्या काय येईल, x अधिक 6 ही दुसरी संख्या येईल. परंतु तिसरीपेक्षा 12ने लहान आहे, जी काय दुसरी संख्या जी आहे पहिलीपेक्षा 6ने जास्त आहे आणि तिसरीपेक्षा काय 12ने लहान आहे. मग तिसरी संख्या काय होईल, x अधिक 6 ही काय ही दुसरी संख्या आहे. पण दुसरी संख्या काय तिसरीपेक्षा 12ने लहान आहे, म्हणून ही तिसरी संख्या काय होईल, या दुसरी संख्यापेक्षा काय होईल, मोठी होईल. मग काय x अधिक 6 अधिक काय ही 12ने मोठी होईल. म्हणजे तिसरी संख्याची किंमत काय झाली, x अधिक 18 ही तिसरी संख्या आपल्याला भेटली. त्यांनी काय सांगितले, तीन संख्यांची सरासरी किती आहे, 50. आपण सरासरी कशी काढतो, तिने दिलेल्या संख्यांची काय करतो, आपण बेरीज करतोय. संख्या किती, 3. मग या 3 संख्यांची बेरीज करा. हे x अधिक 6 अधिक x अधिक 18 एकूण संख्या किती, 3. मग छेदस्थानी 3 लिहा इज इक्वल टू ह्यांची सरासरी आपल्याला किती सांगितली, 50. ऑलरेडी सांगितले हे 50. आता आपल्याला ह्या x ची किंमत काढायची. हे x किती झाले, 3x झाले, अधिक हे 18 किती झाले, 18 होतात 24. 18 किती झाले, 24 इज इक्वल टू 50 आहेत असेच ठेवा. हे 3 इकडे खाली भागिले तर 3 इकडे आल्यावर काय होतील, गुणिले. मग इकडे 3 गुणाकारामध्ये लिहा. ह्यांचा गुणाकार केला तर गुणाकार किती होतो, 150. हे 3x आहेत असेच ठेवा. हे 24 इकडे प्लस इकडे आल्यावर काय होतील, मायनस होतील. मग या 150 मधून काय करा, 24 मायनस करा. 150 मधून 24 मायनस केले तर 3x इज इक्वल टू 150 मधून जर 24 मायनस केले तर आपलं उत्तर किती येतं, 126 येतं. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. मग x इज इक्वल टू 126 आहेत असेच ठेवा. हे 3 काय आहेत, x ला गुणले तर 3 इकडे आल्या काय होतील, भागिले होतील. मग 126च्या खाली 3 लिहा. या 3नी 126 ला भाग द्या. 3 चौक 12 आणि 3 दोन्ही 6. म्हणजे x ची किंमत किती आली आपली, x ची किंमत आली 42 आली. आपल्याला काय विचारलंय, आपल्याला दुसरी संख्या विचारली. दुसरी संख्या आपण काय, x अधिक 6 ही आपण दुसरी संख्या मानलेली आहे. मग ह्या x ची किंमत x मध्ये टाकून द्या. x ची किंमत x मध्ये टाकली तर x ची किंमत काय होईल, 42 अधिक काय 6. मग 42 अधिक 6 किती होतात, 48. मग आपल्याला दुसरी संख्या काय भेटली, दुसरी संख्या आपल्याला 48 भेटली. ऑप्शन नंबर 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल सर्वात आधी तुम्हाला. आपला पुढचा प्रश्न आहे, ए ला एक काम करण्यासाठी 4 दिवस व बी ला तेच काम करण्यासाठी 5 दिवस लागतात. दोघांनी मिळून काम पूर्ण केल्यास त्यांना 360 रुपये मिळतात, तर बी चा वाटा किती? या ठिकाणी आपल्याला काय बी चा वाटा विचारला आहे आणि त्यांना एकूण किती 360 रुपये मिळतात. तर ए ला एक काम करण्यासाठी किती 4 दिवस लागतात, ए ला एक काम करण्यासाठी किती 4 दिवस लागतात आणि बी ला तेच काम करण्यासाठी किती 5 दिवस लागतात. बी ला तेच काम करण्यासाठी किती 5 दिवस लागतात. मग एकूण काम किती हे आपल्याला माहित नाही. मग या ठिकाणी अशी संख्या घ्या की त्याला 4 नेही भाग जाईल आणि 5 नेही भाग जाईल. तर 20 या संख्येला काय होतो, 4 नेही भाग जातो आणि 5 नेही भाग जातो. हे काय आपलं, हे आहे आपलं एकूण काम आहे. मग आता सर्वात आधी आपल्याला ह्यांची क्षमता काढून घ्यावं लागेल. मग ए ची क्षमता काढण्यासाठी काय करायचं, ह्या 20 ला काय करायचं, ह्या 4 ने भाग द्यायचा. 20 ला जर 4 ने भाग दिला तर भाग कितीचा जातो, भाग जातो 5 चा. ही ए ची क्षमता झाली 5 आणि बी ची क्षमता काढण्यासाठी काय करायला लागेल, ह्या 20 ला पुन्हा 5 ने भाग दिला तर भाग जातो 4 चा. म्हणजे ही झाली बी ची क्षमता. आपल्याला काय विचारलं, त्यांना किती 360 रुपये मिळतात. मग या ठिकाणी 360 लिहा. 360 गुणिले आपल्याला बी चा वाटा विचारला आहे. मग बी ची क्षमता किती आहे, बी ची क्षमता 4 आहे. मग 360 गुणिले 4 करा आणि छेदस्थानी ह्या दोघांची बेरीज करा. 5 अधिक 4 केले तर किती होतात, 5 अधिक 4 केले तर किती होतात, 9 होतात. आता 360 ला 9 ने भाग जातो. मग 360 ला 9 ने भाग द्या. 9 1 9, 9 चौक 36, हा 0 आहे असंच ठेवा. ह्या 40 चा आणि ह्या 4 चा गुणाकार करा. हा 4 0 0 आणि 4 चौक 16 म्हणजे 160 हे आपलं उत्तर आलं. म्हणजे बी चा वाटा किती असेल, बी चा वाटा 160 रुपये असेल. ऑप्शन नंबर 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, एक रेल्वे पहिले 35 किलोमीटर अंतर 45 मिनिटात व उर्वरित 69 किलोमीटर अंतर 75 मिनिटात कापते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती? या ठिकाणी आपल्याला रेल्वेचा काय सरासरी वेग विचारला आहे. पहिले
35 किलोमीटर अंतर किती 45 मिनिटात कापते आणि दुसरं काय उर्वरित अंतर 69 किलोमीटर अंतर काय 75 मिनिटात कापते. मग एकूण अंतर किती होईल? हे पहिलं अंतर 35 आणि दुसरं अंतर किती 69 किलोमीटर. मग ह्यांची बेरीज करून घ्या. 9 आणि 5 किती होतात 14, हातचाला 1, 6 आणि 3 9 आणि 1 10. म्हणजे एकूण अंतर किती झालं आपलं? एकूण अंतर झालं 104 किलोमीटर. एकूण वेळ किती होईल? पहिला वेळ किती 45 मिनिटे अधिक दुसरा वेळ किती 75 मिनिटे. ह्यांची बेरीज करून घ्या. 5 आणि 5 10, हातचाला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 4 किती होतात 12. म्हणजे हे काय झालं 120 मिनिटे झाली. पण या ठिकाणी किलोमीटर मध्ये या ठिकाणी मिनिट आहेत. मग सर्वात आधी ह्या मिनिटाला काय करा तासामध्ये कन्वर्ट करून घ्या. मिनिटाला तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं? ह्या 120 ला काय करायचं 60 ने भाग द्यायचा. 120 ला जर 60 ने भाग दिला तर हा शून्य कट होतो. 6 1 6 6 2 12. जो आपला जी वेळ आहे तो आला तासामध्ये. म्हणजे आपल्याला किती 2 तास वेळ लागतो. म्हणजे 104 किलोमीटर अंतर कापायला किती 2 तास वेळ लागतो. आता आपल्याला काय विचारलंय? सरासरी वेग विचारला. मग हे 104 ला काय करायचं? हे 104 ला काय करायचं 2 ने भाग द्यायचा. 104 ला जर 2 ने भाग दिला तर हे 2 पंचे 10 आणि हे 2 दुणे 4. मग सरासरी वेग किती असेल? सरासरी वेग असेल 52 किलोमीटर. हा आपला प्रति घंटा हा आपला काय सरासरी वेग आहे. ऑप्शन नंबर 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे एका संख्येच्या 60% 90 वजा केले जातात तेव्हा उत्तर 60 येते तर ती संख्या कोणती? ती संख्या या ठिकाणी आपल्याला माहित नाही. ती संख्या आपण x मानू. xच्या 60% किती 90 वजा केले 90 वजा केले असता उत्तर किती येते 60 येते. जसं गणितामध्ये सांगितलं तर त्या पद्धतीने आपण मांडणी करून घेतली. आता फक्त ह्याला सोडून घ्या. हा शून्य कट होतो. x गुणिले 6 छदस्थानी 10 इज इक्वल टू 60 आहेत असेच ठेवा. हे 90 तिकडं मायनस मध्ये तिकडे आल्या काय होतील प्लस 90 होतील. मग ह्या 90ची आणि 60ची जर बेरीज केली तर बेरीज किती होते 150 होते. हे 10 या ठिकाणी इकडे भागिले तर 10 इकडे आल्या काय होतील 10 गुणिले होतील. मग हे x इज इक्वल टू 150 गुणिले 10. हे 6 इकडे x ला गुणिले तर 6 इकडे आल्या काय होतील 6 इकडे आल्या काय होतील भागिले होतील. आता ह्याला सोडून घ्या. ह्या 15ला 6 ने सॉरी ह्या 150 ला 6 ने भाग जातो भाग द्या. 3 2 6 3 5 15 हा शून्य आहे असंच ठेवा. ह्या 2 ने पुन्हा ह्या 10 ला भाग जातो मग भाग द्या. 2 1 2 2 5 10. ह्या 50चा आणि ह्या 5चा गुणाकार करा. 50चा जर 5चा गुणाकार केला तर 5 5 25 आणि हा शून्य आहे असा. मग x ची किंमत काय आली आपल्याला? x ची किंमत 250 भेटली. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? ऑप्शन नंबर 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे x अधिक 400चे 12.5% इज इक्वल टू 300चे 70% इज इक्वल टू किती? या ठिकाणी काहीच नाही करायचं. जसं गणितामध्ये सांगितलंय त्याच पद्धतीने मांडणी करून घ्यायची. काय सांगितलंय? x अधिक 400चे चे म्हणजे काय? चे जागी गुणाकारात चिन्ह असतं मग गुणाकारात चिन्ह टाकून द्या. किती 12.5% टक्केवारी काढताना छेदामध्ये 100 लिहितात म्हणून या ठिकाणी छेदामध्ये 100 लिहा. इज इक्वल टू काय सांगितले 300चे म्हणजे चे म्हणजे काय गुणाकारात चिन्ह टाकून घेतलं. 70% म्हणजे काय छेदामध्ये 100. हा शून्य कट होतो. इज इक्वल टू काय 7 1 7 7 2 14 7 1 21 210. ही बाजू आपण प्रथम सोडून घेतली. आता ही बाजू सोडून घ्या. या ठिकाणी काय हे 2 शून्य कट होतात. 12.5चा आणि 4चा गुणाकार केला तर गुणाकार किती येतो? गुणाकार येतो 50. मग या ठिकाणी काय होईल x अधिक 50 इज इक्वल टू काय? इज इक्वल टू 210 आहेत असेच. हे x इज इक्वल टू 210 आहेत असेच ठेवा. हे प्लस जे आहे तिकडे 50 प्लस तिकडे आले काय होतील ते मायनस मध्ये होतील. मग ह्या 210 मधून 50 वजा करा. 210 मधून जर 50 वजा केले तर x इज इक्वल टू काय आपल्याला 160 ही x ची किंमत भेटते. मग x ची किंमत काय येईल? 160 येईल. ऑप्शन नंबर 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे कंसामध्ये 13 गुणिले कंसामध्ये -5 मायनस कंसामध्ये 96 भागिले 2 अधिक 20 इज इक्वल टू किती? तर सर्वात आधी काय करायचं? कंसामधल्या संख्या बाहेर काढून घ्यायच्या म्हणजे कंस सोडून घ्यायचा. ह्या कंसामधून जर 13 बाहेर काढले तर काय होते 13 जातील गुणिले -5 मायनस हे मायनस काय होते प्लस होतील मग प्लस 96 भागिले 2 अधिक 20. मग सर्वात आधी काय करायचं? बोर्डवास पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. सर्वात आधी काय करायचं? भागाकार करून घ्यायचा. ह्या 2 ने काय करायचं? ह्या 96 ला भाग द्यायचा. 2 ने जर 96 ला भाग दिला तर 2 चोक 8 1 शिल्लक राहिला 2 8 16 म्हणजे भाग कितीचा जातो? भाग गेला 48चा. हे अधिक आहेत असेच लिहायचे. इकडचे अधिक बी आहेत असेच लिहायचे हे 20. नंतर काय गुणाकार करून घ्यायचा. 3 5 किती 65. या ठिकाणी मायनस आहे तर मग गुणाकार काय येईल? -65 गुणाकार येईल. म्हणजे काय आपल्याला काय भेटलं? -65 अधिक 48 अधिक 20. मग सर्वात आधी काय करायचं? 48 अधिक 20 ची बेरीज करून घ्यायची. 48 अधिक 20 ची बेरीज केली तर काय होईल? 8 0 8 आणि 4 आणि 2 किती होतात? 6.
हे अधिकला अधिक आहे असेच ठेवायचं, हे -65 आहेत असेच ठेवायचे. एक मायनस एक प्लस मग आपल्याला या ठिकाणी काय करायला लागेल, वजाबाकीच करायला लागेल. 68 मधून जर 65 गेले तर खाली किती 3 शिल्लक राहतात. मग मोठ्या संख्येत चिन्ह देऊन टाका. मोठ्या संख्येत चिन्ह काय आहे 3, म्हणजे हे काय होईल +3 होईल. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल 3 असेल. मग ऑप्शन नंबर 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हा आपला शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केले नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंतही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनललाही सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल सर्वात आधी तुम्हाला. आपला पुढचा प्रश्न आहे बोर्ड मास पद्धतीनेच हाही प्रश्न सोडवायला लागणार आपल्याला. काय 12 अधिक कंसामध्ये 25 मायनस पुन्हा कंसामध्ये 25 मायनस 13 कंस बंद दोन्ही कंस बंद इज इक्वल टू किती? तर सर्वात आधी काय आपण गणित काय दिलंय बघा, 12 अधिक कंस 25 मायनस पुन्हा कंस आहे 25 मायनस 13 कंस दोन्ही कंस बंद. तर सर्वात आधी काय करायचं, कंसामधला कंस सोडून घ्यायचा. हा झाला मोठा कंस आणि या कंसामध्ये काय आहे, हा लहान कंस पुन्हा आहे. मग सर्वात आधी हा कंस सोडून घ्या. हा कंस सोडल्याच्या नंतर काय 25 मधून जर 13 गेले तर खाली किती शिल्लक राहतात 12. नंतर काय होईल, हा कंस हे मायनसला मायनस आहे असेच लिहायचे आणि हे 25. मग हा झाला मोठा कंस. हे 12 अधिक बाहेर कंसाच्या बाहेर आहेत असेच लिहायचे. त्याच्यानंतर काय करायचं, हा कंस सोडून घ्यायचा, मोठा कंस सोडून घ्यायचा. मग ह्या 25 मधून जर 12 गेले तर खाली किती जातात 13. मग ह्या कंसाची किंमत काय आली आपल्याला 13 आली. कंसाच्या बाहेर काय आहे अधिक 12, मग हे आहेत असेच लिहिले. ह्या 12ची आणि ह्या 13ची जर बेरीज केली तर बेरीज किती येते 25. 25 मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 2 25 हे आपलं योग्य उत्तर आहे.